पुलगावजवळील 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या इंझाळा गाव येथे लग्नानंतर जेवणाचा कार्यक्रम करणे पडले महागात. प्रशासनाने 5,000 रुपयाचा दंड ठोठावला. देवळी तालुक्यातील इंझाळा या गावामध्ये लग्नाच्या नंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची कथा व काही लोकांच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. देवळी पंचायत समितीच्या कोविड-19 भरारी पथकाचे हे लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी पोहोचून कार्यक्रम करणाऱ्यांना 5,000 रुपयाचा दंड ठोठावला आहे. देवळी तालुक्यामध्ये तरुणाची रुग्णसंख्या पाहता प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेलं आहे. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहे. कोविड-19 पंचायत समिती देवळी पथप्रमुख आणि सर्व आमचं हे पथक आज सुद्धा इंझाळा येथे आमच्या कोविड पथकाने भेट दिली असता आमच्या इथं आम्हाला असे निदर्शनास आले की गावात एक विना परवानगीने प्रोग्राम चालू आहे. उमेश सुदाम लुंगे यांच्याकडे लग्नाचा नंतरचा जो काही कार्यक्रम असतो कथेचा तिथं चालू दिसला. आम्ही गेलो, 20-25 लोकांच्या वर लोक होते. त्यांच्यावर त्यांना सगळ्यात समजावून सांगितलं, कोरोनाचे नियमावरती त्यांना जाण करून दिली आणि त्यांना कोरोनाच्या नियमाच्या अंतर्गत 5,000 रुपये दंड ठोठावला आणि कोरोना जे काही 19चे अटी आणि शर्ती आहेत त्याच्यानुसार उर्वरित कारवाई करण्यात आली. या माध्यमातून मी सर्व जनतेला पुन्हा सांगू इच्छितो, सध्या कोरोनाचा फार मोठा प्रादुर्भाव आपल्या इथे चालू आहे. त्यामुळे असे कार्यक्रमाचे आयोजन करू नका. जीवापेक्षा लग्न किंवा बाकी कार्यक्रम मोठे नाही. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. असे कार्यक्रम करू नका आणि कोविड नियमाचे उल्लंघन करू नका, जेणेकरून आपल्याला आर्थिक आणि इतर कुठल्याही संकटाचा हे करावं लागेल. त्यामुळे पुन्हा विनंती करतो की सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून आम्ही शासनाला सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.